वेलकम टू बच्चा एज्युटेक. मी बच्चा सर. बच्चा आपण 11th सायन्स मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधलं कॉम्प्लेक्स नंबर नावाचं चॅप्टर सुरू केलंय. याच्यामध्ये आधी आपले पुष्कळ लेक्चर झालेत आणि आपण एका नवीन कॉम्प्लेक्स नंबर्स एका नवीन सेटची इंट्रोडक्शन करून घेतली. त्याच्यावर आपण सम्स पण पुष्कळ सॉल्व केले. आपला प्रॅक्टिस सेट 1.1 एक्सरसाइज 1.1 सॉल्व करणं चालू आहे. तर त्याच्या आधी थोडंसं मी तुम्हाला सांगेल की जे कोणी हे लेक्चर पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांना ह्या लेक्चरवरनं थोडंसं कळणं अवघड जाईल. तर बच्चो माझे आधीचे जेवढे लेक्चर झाले तेवढे सगळे लेक्चर्स तुम्ही पाहिला तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हे चॅप्टर इंटरेस्टिंग वाटेल, आवडेल पण आणि समजेल पण. तेव्हा आधीचे लेक्चर पाहिल्यानंतरच माझं हे लेक्चर पाहावं बच्चो. चला बच्चो थोडंसं काय तर थोडं रिवाइज करून घेऊ. तर आपण कॉम्प्लेक्स नंबर हा काय तर रियल नंबर्स आणि इमॅजिनरी नंबर्स पासून तयार झालेला हा सेट लिहिला जातो. कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिला जातो a + ib च्या फॉर्म मध्ये लिहिला जातो. आणि या ठिकाणी आपण इमॅजिनरी युनिट ज्याला आपण म्हटलं होतं i, तर i च्या व्हॅल्यूज आपण पाहिल्या. i ची व्हॅल्यू काय असते √-1 असते i. नंतर i² ची व्हॅल्यू बच्चो काय असते i² ची व्हॅल्यू स्क्वेअरिंग केलं की -1 मिळेल. i³ ची व्हॅल्यू काय असते i³ ची i³ ला तुम्ही असं पण लिहू शकता i² * i म्हणजेच काय i² ची व्हॅल्यू पुन्हा -1 * i म्हणजेच काय होतं बच्चो -i पण. आणि i⁴ म्हणजेच काय बच्चो i² * i². त्यामुळे -1 * -1 त्याला आपल्याला काय लिहिता येतं तर +1 लिहिता येतो. तर बच्चो i च्या व्हॅल्यूज काय आहेत. i ची व्हॅल्यू √-1 याला आपण युनिट नंबर म्हणतो. इमॅजिनरी आयोटा त्याला आयोटा पण म्हटलं जातं. i² ची व्हॅल्यू काय असते -1. i³ ची व्हॅल्यू काय असते -i. i⁴ ची व्हॅल्यू काय असते +1. आणि आपलं आधी पण समजावून तुम्हाला झालंय, एक्सप्लेन करून झालेलं आहे की i च्या ज्या काही पॉवर्स आहेत, i च्या पॉवर्स आपण i⁴n, i⁴n + 1, i⁴n + 2 आणि i⁴n + 3 या रूपामध्ये आपण एक्सप्रेस करतो. आणि i च्या 4n च्या फॉर्मॅट मधल्या सगळ्या पॉवर्स काय असतात तो व्हॅल्यू 1 असते. i⁴n + 1 च्या सगळ्या पॉवर्स काय असतात i⁴n हा असतो 1 आणि i⁴1 उरतो शेवटी म्हणजेच काय त्या i असतात. i⁴n + 2 i⁴n ची व्हॅल्यू काय होणार आहे 1 होणार आहे. उरणारे i² ची व्हॅल्यू काय असते -1 आणि i⁴n + 3 म्हणजेच i⁴n तर 1 होऊन जाईल. i⁵ म्हणजेच कोण असतो बच्चो आपला -i असतो. i च्या कोणत्याही पॉवर्स असून काय असतील i -1 -i +1 म्हणजे i च्या कोणत्याही पॉवर्स काय असतात +1 -1 किंवा +i -i यापैकी एखादी व्हॅल्यू असते. तर बच्चो आपण आणखीन हेही पाहिलं होतं मी आपण की i च्या कंटिन्युअस पॉवर्स घेतल्या तुम्ही i⁷ +i⁸ +i⁹ +i�10. i च्या कंटिन्युअस पॉवर्स घेतल्या की याची व्हॅल्यू काय होत असते 0 होत असते. असं पण आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये पाहून घेतलं. म्हणजे जर एखादं सम तुम्हाला सीईटी ला जेईई मेन्स ला आलं आणि कंटिन्युअस पॉवर्स पाहिल्या तर काय जेव्हा 4 कंटिन्युअस पॉवर्स असतील तर ते सगळ्यांची मिळून व्हॅल्यू किती झालेली असते 0 झालेली असते. तर या ट्रिक्स पण आपल्याला वापरायच्या असतात. चला बच्चो चाललं होतं आपलं 1.1 प्रॅक्टिस सेट सॉल्व करणं. त्यातली उरलेली सम्स आज सॉल्व करूया. तर बच्चो आपलं 19 सम आहे. इफ a + 3i upon 2 + ib = 1 - i show that 5a - 7b = 0. चला बच्चो याला सॉल्व करू आणि हे प्रूव्ह करू की 5a - 7b ची व्हॅल्यू काय असते तर 0 असते. आपल्याला दिलेलं आहे a + 3i upon 2 + ib = 1 - i. याला सॉल्व करू. याच्यात काय करू बच्चो a आणि b च्या व्हॅल्यूज काढू आणि मग 5a - 7b ची व्हॅल्यू बनवून घेऊ. तर चला याला सॉल्व करण्यासाठी आपण असं करूया a + 3i
मी ह्या डिनॉमिनेटरला इकडे शिफ्ट करून देतो, नाही तर मग याला डिनॉमिनेटर रिमूव्ह करायला किंवा त्याला सिम्प्लिफाय करायला काय त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे 2 प्लस IB खाली आपल्याला 2 मायनस IB ने वरती खाली मल्टिप्लाय करावं लागेल. ते काम जास्तीचं होऊन जाईल. त्यापेक्षा काय करू, याला इकडे शिफ्ट करून टाकू. 1 मायनस I इंटू 2 प्लस IB. 2 प्लस IB म्हणजे याला सिम्प्लिफाय करण्यापेक्षा याला इकडे पाठवून दिलं तर मल्टिप्लिकेशन करणं कसं असतं, इझी असतं. तर चला बच्चो a प्लस 3i इक्वल टू, आता इथे 1 ब्रॅकेट मधल्या पुढच्या दोघं टर्म्सला मल्टिप्लाय करेल. 1 इंटू 2 2, 1 इंटू IB काय राहील बच्चो IB. आता तसंच मायनस I मल्टिप्लाय करेल. मायनस I इंटू 2 मायनस 2i आणि मायनस I इंटू IB होईल मायनस I स्क्वेअर. I इंटू I स्क्वेअर B. हे झालं आपलं. हा ब्रॅकेट ओपन करून सुरू ठेवा सिम्प्लिफिकेशन. a प्लस 3i इक्वल टू 2 प्लस IB 2 प्लस IB मायनस 2i आणि बच्चो मायनस I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते रे, मायनस 1 इंटू B. I स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते, मायनस 1. चला a प्लस 3i इक्वल टू 2 प्लस IB मायनस 2i मायनस मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस काय राहील तर B राहील. B इंटू 1 B. आता चलो काय करू, a इज आवर रियल पार्ट आणि 3i इज आवर इमॅजिनरी पार्ट. मग इकडे पण काय करू, रियल वेगळा इमॅजिनरी वेगळा. 2 ला I नाही म्हणजे तो रियल आहे, B ला I नाही म्हणजे तो रियल आहे. म्हणजेच B प्लस 2 हा काय आपला रियल पार्ट आहे. मी रियल वाले सोबत घेतले, B आणि 2 रियल आहे सोबत. आता प्लस प्लस I कॉमन काढतो मी, B मायनस 2 एवढे I आहेत इमॅजिनरी पार्ट्स. a प्लस 3i इक्वल टू, मी काय केलं बच्चो b आणि 2 ला सोबत घेतलं, b प्लस 2. इथे या दोघांना सोबत घेतलं, i कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये राहील b मायनस 2 एवढे i. आता काय करूया, कम्पेअर करूया इमॅजिनरी पार्ट्स आणि रियल पार्ट्सचं कंपॅरिझन करूया. कंपेअरिंग तुम्ही म्हणू शकता इक्वेटिंग, कंपेअरिंग किंवा इक्वेटिंग. कंपेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Comparing real and imaginary parts. मग रियल आणि इमॅजिनरी कंपेअर केल्यानंतर चलो रियल एवढा राहील, इमॅजिनरी एवढा राहील. मग a ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, b प्लस 2. a ची व्हॅल्यू किती मिळते, b प्लस 2. Therefore a equal to b प्लस 2 and रियलशी कंपेअर केला, a इथला रियल आहे तर इकडचा रियल कोण आहे, b प्लस 2. त्यामुळे a ची व्हॅल्यू झाली b प्लस 2. आणि इथे आता इमॅजिनरी दोघं आहेत. हा इथे पण i आहे, इथे पण i आहे. i आपण लिहायचा नाही. मग 3 इक्वल टू काय राहील, b मायनस 2. 3 इक्वल टू b मायनस 2. इमॅजिनरी सोबत i नाही यूज केला. 3 इक्वल टू कोण राहील, b मायनस 2. का बरं, दोघं इमॅजिनरी पार्ट्स आहेत. चला सॉल्व करू. इथून आपण b ला मिळून घेऊ. 3 मायनस 2 ला इकडे घ्या, प्लस 2 मायनस 2 इकडे आला, प्लस 2 इक्वल टू कोण राहील, b. देयरफॉर b ची व्हॅल्यू किती होऊन जाते बच्चो, 5. b ची व्हॅल्यू आली 5, इथे टाकून देऊ आपण. देयरफॉर a इक्वल टू b प्लस 2a. मग a इक्वल टू b ची व्हॅल्यू किती आहे, 5 प्लस 2. देयरफॉर बच्चो a ची व्हॅल्यू किती झाली, 7 झाली. आपल्याला तिकडनं इमॅजिनरी पार्ट कडनं b लवकर मिळाला. आलेला b कुठे टाकून दिला आपण, इकडच्या इक्वेशन मध्ये. त्यामुळे a पण मिळाला, a इक्वल टू 7. पण आपल्याला बच्चो काय प्रूव्ह करायचंय, 5a मायनस 7b. नाव 5a मायनस 7b इक्वल टू 0 आलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे a b च्या व्हॅल्यूज टाकूया आपण. 5 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे, 7 मायनस 7 आणि b 7b ची व्हॅल्यू किती बचलो, 5.
5a a च्या जागी a ची व्हॅल्यू मायनस 7b b च्या जागी b ची व्हॅल्यू आणि सिम्प्लिफाय करा. 5 7 जा 35 मायनस 7 5 जा 35 35 मायनस 35 किती झालं 0. बच्चो देखो काय प्रूव्ह झालं की 5a मायनस 7b इक्वल टू 0 प्रूव्ह झालं. तर बच्चो हे होतं आपलं 19 सम. चला सॉल्व करूया 20 समला. बच्चो आपलं 20th सम आहे. इफ x plus iy equal to under root a plus ib upon c plus id, prove that x square plus y square square equal to a square plus b square upon c square plus d square. आपल्याला गिवन मध्ये काय आहे? गिवन मध्ये आहे x plus iy equal to under root a plus ib upon c plus id. हे आपलं गिवन आहे आणि याच्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा स्क्वेअर. ओके, मग पहिल्यांदा काय करून टाकू बच्चो, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही साइडचे स्क्वेअर करून टाकू. त्यामुळे हा काय होऊन जाईल x प्लस iy चा स्क्वेअर, x प्लस iy चा स्क्वेअर इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे काय राहील, जस्ट ते स्क्वेअर रूट निघून जाईल a प्लस ib c प्लस id. जर दोन्ही साइडचं स्क्वेअरिंग केलं आपण तर याचा तो होईल स्क्वेअर, पण याचा स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर रूट सिम्बॉल निघून जाईल, झाला स्क्वेअर. मग चला बच्चो याचा आपण स्क्वेअर ओपन करू. a प्लस b चा स्क्वेअर कसा लिहिला जातो तसा ओपन करा. a प्लस b चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर तो राहील x स्क्वेअर प्लस 2ab 2 इंटू x इंटू iy म्हणजे 2xy एवढे i, 2xy एवढे i प्लस प्लस राहील i स्क्वेअर y स्क्वेअर, i स्क्वेअर y स्क्वेअर, iy चा स्क्वेअर b स्क्वेअर म्हणजे कोण राहील iy चा स्क्वेअर i स्क्वेअर y स्क्वेअर इक्वल टू a प्लस ib अपॉन c प्लस id. चला बच्चो x स्क्वेअर प्लस 2xy i माइनस y स्क्वेअर लिहितो मी, माइनस y स्क्वेअर. का बरं बच्चो, कारण i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते तर -1 असते. i स्क्वेअर ची व्हॅल्यू किती -1, त्यामुळे हा -1 इंटू y स्क्वेअर म्हणजे काय राहील तो मायनस y स्क्वेअर इक्वल टू a प्लस ib अपॉन c प्लस id. आणि हे डिव्हिजन करायला, हे डिव्हिजन सिम्प्लिफाय करायला काय करायचं असतं, काय नाही, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणून आपण काय करूया, पुन्हा वरती खाली c प्लस id चा कॉन्जुगेट राहील c मायनस id, c मायनस id ने काय करूया मल्टिप्लाय करूया खाली पण आणि वरती पण. चला याला सिम्प्लिफाय करत राहू. x स्क्वेअर प्लस 2 किंवा त्या y स्क्वेअरला पुढे घेऊन टाकतो म्हणजे मी x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर रियल पार्ट्स पुढे घेऊन टाकतो प्लस 2xy एवढे i इक्वल टू, चला आता याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. a इंटू c ac, a इंटू मायनस id मायनस adi, ib इंटू c प्लस bci, ib इंटू c bci आणि प्लस इंटू मायनस मायनस i इंटू i स्क्वेअर, i इंटू i स्क्वेअर bd, i स्क्वेअर bd अपॉन हे तर काय बच्चो a प्लस b a मायनस b. कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केल्याचा फायदा तो असतो. सिच्युएशन कशी तयार होऊन जाते ती a प्लस b a मायनस b, एक्सपान्शन काय असतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग खाली राहील c स्क्वेअर मायनस मायनस id चा स्क्वेअर म्हणजेच काय i स्क्वेअर d स्क्वेअर. a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. b कोण आहे id चा स्क्वेअर काय राहील i स्क्वेअर d स्क्वेअर. चला याला सिम्प्लिफाय करत राहा.
तो बच्चे लोग चला पुढे सिंप्लिफाई करो. x स्क्वेअर माइनस y स्क्वेअर, x स्क्वेअर माइनस y स्क्वेअर प्लस 2xyi इक्वल टू AC माइनस ADI प्लस BCI, त्यातला BCI ला मी पुढे लिहितो प्लस BCI माइनस ADI टाकतो मागे आणि माइनस I स्क्वेअर ची बच्चे लोग I स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1. I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू माइनस काय होऊन जाईल प्लस BD, ती व्हॅल्यू होऊन जाईल प्लस BD अपॉन C स्क्वेअर आणि I स्क्वेअर ची व्हॅल्यू असते -1, पुन्हा इथे माइनस काय होऊन जाईल प्लस D स्क्वेअर, C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. इथे सपोर्ट देऊन द्यावा बिकॉज I स्क्वेअर इक्वल टू -1, बिकॉज आयोटाचा स्क्वेअर I स्क्वेअर इक्वल टू काय असतो तर -1 असतो. चला याला आता सिंप्लिफाय करू. x स्क्वेअर माइनस y स्क्वेअर हा आपला रियल पार्ट आहे, 2xyi हा आपला इमॅजिनरी पार्ट आहे, AC प्लस BD ला सोबत लिहितो, दोघांमध्ये I नाहीये म्हणजे हा आपला रियल पार्ट आहे, आणि प्लस या दोघांमधला I कॉमन काढून घेतो म्हणजे ब्रॅकेट मध्ये उरेल BC माइनस AD एवढे I, हा आपला इमॅजिनरी पार्ट आहे. तर चलो वरती काय केलं मी AC BD सोबत लिहिलं, रियल पार्ट होऊन जाईल, BC माइनस AD एवढे काय असतील I कॉमन काढून घेतला, आणि खाली आहे C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, तो बच्चे लोग x स्क्वेअर माइनस y स्क्वेअर प्लस 2xyi इक्वल टू, हा डिनॉमिनेटर मी रियल लाही सेपरेट देतो, इमॅजिनरी लाही सेपरेट देतो, त्यामुळे AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस BC माइनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर एवढे काय राहतील मात्र I. काय केलं आपण, हा डिनॉमिनेटर रियल ला सेपरेट दिला, इमॅजिनरी पार्टला सेपरेट दिला. चला आता कंपेअरिंग किंवा कंपेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स, मग बच्चे आपल्याला मिळेल x स्क्वेअर माइनस y स्क्वेअर रियल पार्ट आहे, तर इकडचा रियल कोण आहे AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, रियल सोबत अँड किंवा याला म्हणतो मी इक्वेशन 1, आणि 2xy इमॅजिनरी, 2xy I नाही लिहित, इमॅजिनरी 2xy, आणि इकडे BC माइनस AD, दोघांमधला I सोडून देतो मी, BC माइनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर, याला म्हणतो इक्वेशन नंबर 2. चलो कंपेअर केलं आपण रियल सोबत आणि इमॅजिनरी सोबत, आणि इमॅजिनरी कंपेअर करताना दोघांमधला I सोडून दिला, I वगळता 2xy ची व्हॅल्यू कोणा इतकी राहील तेवढी राहील. ठीक आहे बच्चे लोग, आता आपल्याला जे विचारलंय ते आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा स्क्वेअर, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा स्क्वेअर बच्चे लोग आपण लिहू शकतो असा, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा स्क्वेअर ह्या दोघांना यूज करून लिहायचं आहे आपल्याला, कारण आपल्याकडे या दोघांच्या व्हॅल्यूज आहेत, म्हणून x स्क्वेअर प्लस y स्क्वेअरचा स्क्वेअर याचा स्क्वेअर x स्क्वेअर माइनस y स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर 2xy चा स्क्वेअर. म्हणजे काय घडेल असं तर बघा,
x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा स्क्वेअर काय राहील x रेज टू 4 प्लस y रेज टू 4 आणि मिडल टर्म येईल 2x स्क्वेअर y स्क्वेअर. याचाही स्क्वेअर काय राहील x रेज टू 4 y रेज टू 4. याच्यात पण x रेज टू 4 आला y रेज टू 4 आला. याच्यात पण x रेज टू 4 आला y रेज टू 4 आला. याचा मिडल टर्म कोण आहे 2x स्क्वेअर y स्क्वेअर. याचा मिडल टर्म कोण आहे -2x स्क्वेअर y स्क्वेअर. त्यामुळे जर आपण +2xy चा स्क्वेअर घेतला तर हा काय राहील 4x स्क्वेअर y स्क्वेअर. आणि याच्यातले -2x स्क्वेअर y स्क्वेअर म्हणजे नेट किती राहील इकडचे 4 इकडचे -2 म्हणजे 2x स्क्वेअर y स्क्वेअर. इकडे पण आहे 2x स्क्वेअर y स्क्वेअर मिडल टर्म इकडे पण आहे. म्हणजे बच्चो काय होतं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा स्क्वेअर किती असतो x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 2xy चा स्क्वेअर. चला टाकूया व्हॅल्यूज. आता याला सिम्प्लिफाय करायचंय त्यामुळे हे जस्ट कंटिन्यू केलं तरी चालेल. कंटिन्यू x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा स्क्वेअर. x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे ac प्लस bd अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर आणि त्याचा काय स्क्वेअर. आता अशा झाला हा लिहू x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस 2xy चा स्क्वेअर. 2xy चा स्क्वेअर आहे बच्चो लोग 2xy म्हणजे कोण bc मायनस ad. bc मायनस ad अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर. ओके याला कंटिन्यू केलं x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि तिचा स्क्वेअर 2xy ची व्हॅल्यू आणि तिचा स्क्वेअर. चला आता याला सॉल्व करू. इक्वल टू बच्चो लोग दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. पाहिजे त्याला असं पण लिहिता येईल आपल्याला ac प्लस bd चा स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर. हा स्क्वेअर सेपरेट दिला न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला प्लस इथे bc मायनस ad चा स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर. आता बच्चो लोग इथे दोघांचाही डिनॉमिनेटर झाला आहे सेम. दोघांचा डिनॉमिनेटर काय आहे c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर. c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर आणि न्यूमरेटर मध्ये या दोघांची एडिशन येईल. चला मी त्यांचा स्क्वेअर पण करून टाकतो. ac प्लस bd चा स्क्वेअर. ac प्लस bd चा स्क्वेअर राहील बच्चो लोग a स्क्वेअर c स्क्वेअर प्लस मिडल टर्म येईल 2 a आहे b आहे c आहे d आहे 2abcd प्लस थर्ड टर्म राहील bd चा स्क्वेअर म्हणजे b स्क्वेअर d स्क्वेअर प्लस इकडे राहील bc चा स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. मिडल टर्म राहील ट्वाइस a आहे b आहे c आहे d आहे ट्वाइस abcd प्लस ad चा स्क्वेअर राहील a स्क्वेअर d स्क्वेअर. ad चा स्क्वेअर राहील a स्क्वेअर d स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर. तर चलो पुढे कंटिन्यू करतो मी x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा स्क्वेअर इक्वल टू इथे फायदा असा झाला म्हणजे लोग ट्वाइस abcd प्लस आहे एकदा मायनस ट्वाइस abcd तो मायनस आहे प्लस मायनस निघून जाईल. उरलेला आहे a स्क्वेअर प्लस c स्क्वेअर b स्क्वेअर d स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर आणि a स्क्वेअर d स्क्वेअर. तर मी a स्क्वेअर वाले टर्म शेजारी शेजारी लिहून घेतो. पहिलं a स्क्वेअर c स्क्वेअर शेवटी आहे a स्क्वेअर d स्क्वेअर प्लस a स्क्वेअर d स्क्वेअर. a चे स्क्वेअर वाले टर्म शेजारी शेजारी घेतले प्लस आता b वाले घेतो b स्क्वेअर d स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर त्याच्यात b स्क्वेअर c स्क्वेअर आधी लिहितो b स्क्वेअर d स्क्वेअर नंतर लिहितो अपॉन c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा आहे स्क्वेअर. ओके a स्क्वेअर c स्क्वेअर a स्क्वेअर d स्क्वेअर दोघं शेजारी लिहिले a स्क्वेअर c स्क्वेअर a स्क्वेअर d स्क्वेअर. b स्क्वेअर चे पण दोघं आहेत b स्क्वेअर c स्क्वेअर b स्क्वेअर d स्क्वेअर ते पण शेजारी आणि खाली c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर चा स्क्वेअर आहे. ओके इक्वल टू म्हणजे लोक दोघांमधून a स्क्वेअर कॉमन काढू ब्रॅकेट मध्ये जाईल c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर. पहिल्या दोघांमधून a स्क्वेअर कॉमन
पुढच्या दोघांमधनं बी स्क्वेअर कॉमन काढू, ब्रॅकेट मध्ये जाईल पुन्हा सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा स्क्वेअर इक्वल टू, म्हणजे लोक आता दोघांचाही हा फॅक्टर कॉमन आहे बघा, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर याच्यात आहे, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर याच्यात आहे, मग आपण सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा एक फॅक्टर आणि उरलेलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सेकंड, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर कॉमन उरलेलं ब्रॅकेट मध्ये. आता सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा स्क्वेअर आहे, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा काय आहे स्क्वेअर. आता एखाद्याचा स्क्वेअर म्हणजे काय, तर ते टर्म दोनदा, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर चा स्क्वेअर म्हणजेच काय, ते टर्म दोनदा. आता इथे काय आहे बच्चो, एकदा एकदा काय झालं, हे टर्म कॅन्सल झालं. इकडची साइड काय होती आपली, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर चा स्क्वेअर आणि इकडे उरलेलं कोण आहे आता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. तर हे असं बच्चो प्रूव्ह होतं. थोडस लेंथी समय पण समजून घेतलं तर लक्षात येतं, फक्त थोडस लेंथी सम झालंय. तर बच्चो चला सॉल्व करूया पुढचं सम. बच्चो लोग अपना 21st सम है, इफ a plus ib equal to 1 plus I upon 1 minus I, then prove that a square plus b square equal to 1. चला बच्चो लोग सोल्यूशन, जी कंडिशन दिली आहे तिथून स्टार्ट करू आपण. a plus ib equal to 1 plus I upon 1 minus I आणि त्याच्यावर प्रूव्ह करायचं आहे a square plus b square equal to 1. ठीक आहे बच्चो लोग, काय करूया आपण, इथे हा जो डिनॉमिनेटर आहे याला सिंप्लिफाय करण्यासाठी इकडे काय डिव्हिजन दिसतं, तर डिव्हिजन आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करणं नाही पॉसिबल, म्हणून याला काय सिंप्लिफाय कसं करून घ्यायचं, तर त्याच्या कॉन्जुगेटने, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 1 मायनस आय, डिनॉमिनेटर आहे 1 मायनस आय, म्हणजे त्याचा कॉन्जुगेट असेल काय 1 प्लस आय, त्याने मल्टिप्लाय करून घेऊ न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण. तर बच्चे लोक, हे तुमचं सम आपण सिंप्लिफाय करण्यासाठी, याला सिंप्लिफाय करण्यासाठी काय केलं, डिनॉमिनेटर आहे 1 मायनस आय, त्याचा कॉन्जुगेट राहील 1 प्लस आय आणि त्या 1 प्लस आय ने वरती पण आणि खाली पण मल्टिप्लाय करून घेतलाय. वरती खाली मल्टिप्लाय केल्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा कॅन्सल, आपलं सम ऍज इट इज शिल्लक राहतं. कारण बच्चे लोक, जेव्हा कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन येतं तेव्हा आपल्याला 99 टाइम्स काय करावं लागतं, डिनॉमिनेटर जो कोणी असतो त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं. चला सॉल्व करत राहू. a प्लस आय बी इक्वल टू, वरती झाला 1 प्लस आय चा स्क्वेअर, कारण तेच टर्म आहे 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, तो राहील बच्चे लोक 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर. वरती न्यूमरेटर 1 प्लस आय 1 प्लस आय 1 प्लस आय चा स्क्वेअर झाला अपॉन खाली a मायनस बी a प्लस बी, a प्लस बी a मायनस बी चं एक्सपान्शन असतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर म्हणजे कोण राहील 1 चा स्क्वेअर म्हणजे काय राहील 1च, मायनस b स्क्वेअर म्हणजे कोण राहील i चा स्क्वेअर. a प्लस बी a मायनस बी चं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा होतं, a स्क्वेअर 1 चा स्क्वेअर लिहू शकता तुम्ही. a प्लस आय बी इक्वल टू, चला बच्चो आता 1 प्लस आय चा स्क्वेअर करून घेऊ, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करून a स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1, 2ab 2 इंटू 1 इंटू आय, 2 इंटू 1 इंटू आय, शेवटी फायनली काय राहील 2i प्लस आय स्क्वेअर अपॉन 1 चा स्क्वेअर 1 मायनस आय चा स्क्वेअर काय असतो पुन्हा -1, आय चा स्क्वेअर असतो -1. चला पुढे a प्लस आय बी इक्वल टू 1 प्लस 2i आणि प्लस आय स्क्वेअर आहे, पण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते बच्चो लोक -1 असते. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 आणि खाली -1 प्लस 1 झाला, 1 प्लस 1 काय झालेला आहे तर 2 झालेला आहे. पुढे बच्चो लोक a प्लस आय बी इक्वल टू आता प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होऊन जाईल, कोण उरणार आहे 2i अपॉन 2, म्हणजे थोडक्यात a प्लस आय बी इक्वल टू 2 कट झाला आणि कोण उरलेला आहे i. a प्लस आय बी इक्वल टू कोण उरलेला आहे बच्चो लोक तर i.
मग a प्लस आय बी ला मी आता इकडच्या आय ला असं लिहितो ना मी 0 प्लस हवं तर 1i लिहितो. 1i म्हणजेच कोण बच्चे लोक i. 1i म्हणजेच तो i. तर या i ला मी कसं लिहिलं 0 प्लस 1i म्हणजेच कोण आहे i. आता आपण काय करूया इक्वेटिंग म्हणजेच काय कंपेअरिंग इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करूया. रियल रियल इतका असतो इमॅजिनरी इमॅजिनरी इतका असेल. मग आता ए रियल आहे इकडे कोण रियल आहे 0. त्यामुळे ए ची व्हॅल्यू किती झाली बच्चो 0. आता दे बी ची व्हॅल्यू बी मध्ये पण आय आहे सोडून द्या. इथला आय सोडून द्या तर बी ची व्हॅल्यू काय येते बच्चो 1. कंपेअर केलं बी आय सोडा 1i आय सोडून द्या बी ची व्हॅल्यू काय राहील 1. तर ए ची व्हॅल्यू काय राहील 0. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. ए झाला 0 बी झाला 1. आपल्याला कसली व्हॅल्यू काढायची a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू 1 प्रूव्ह करायचंय. देयरफॉर मग घेऊया a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर फक्त LHS घेतली. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 1 आणून द्यायचं आपल्याला. मग a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 0 0 चा स्क्वेअर. b ची व्हॅल्यू आहे 1 1 चा स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर a आहे 0 0 चा स्क्वेअर b आहे 1 1 चा स्क्वेअर. Therefore a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 0 चा स्क्वेअर असतो 0च आणि 1 चा स्क्वेअर काय असतो चलो 1च. Therefore a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इक्वल टू 0 प्लस 1 काय झालं 1. हे काय झालं आपलं प्रूव्ह करून म्हणा प्रूव्ह. तो बच्चे लोग हे होतं 21st सम. तर बच्चे लोग सुट्यात चालू आहेत आपल्याला. तर छानपैकी हे सगळे लेक्चर्स तर बघाच बघा. लेक्चर आवडले तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इतर तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा त्यांनाही या सुट्टीचा सदुपयोग करता येईल. तर चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.